नमस्कार. आज रविवार दिनांक 3 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. इयत्ता 12वीचा निकाल काल जाहीर झाला असून यात नांदेड जिल्ह्याचा निकाल 78% लागलाय. दरम्यान मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 72%, तर मुलींचे प्रमाण 85% एवढे राहिले. तर तालुका स्तरावर सर्वाधिक 94% निकाल अर्धापूर तालुक्याचा लागलाय. नांदेड वाघाडा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे आणि पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी काल स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवून शहरात जनगणना मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेचे उद्घाटन केले. भारतीय रेल्वेने दक्षिण तटीय रेल्वे या नवीन झोनची निर्मिती प्रक्रिया सुरू केली असून त्या पार्श्वभूमीवर नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची आग्रही मागणी खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून त्यानंतर दूरध्वनीद्वारे चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. नांदेड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाजेगाव ग्रामपंचायतीत तब्बल 2.25 कोटी शासकीय निधीच्या अपहाराचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी सरपंच जमील अहमद शेख यांच्यासह तत्कालीन ग्रामसेवक एस बोथीकर, एस देशमुख व इतर संबंधितांविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ मंगाराणी आंबुलगेकर यांची भारतीय जनता महिला मोर्चाच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड महानगर भाजपाच्या आढावा बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.